मातीची भांडी दिसायलाच इतकी सुरेख दिसतात की अगदी पाहता क्षणीच आपल्याला ती घ्यावीशी वाटतात आणि यात शिजवलेले पदार्थ सुद्धा खायला खूप टेस्टी लागतात। मातीच्या भांड्यात अन्न शिजवल्यामुळे त्यातील पोषक तत्व टिकून राहतात, त्यामुळे ही भांडी आरोग्यासाठी पण खूप चांगली आहेत। तर अशी भांडी मी काही खरेदी केली आहेत। माझी काही जुनी भांडी सुद्धा आहेत, पण तुम्हाला दाखवण्यासाठी इथे मी नवीन भांडी घेतली आहेत। म्हणजे याबद्दलची मला जेवढी काही माहिती आहे ती सगळी तुम्हाला सांगता येईल। ही मातीची भांडी बाजारातून आणल्यानंतर अन्न शिजवण्यासाठी ती कशी तयार करायची, यामध्ये पदार्थ शिजवताना कोणती काळजी घ्यायची, ती कशी घासायची, हे सगळं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया। मातीची भांडी आणल्यानंतर सगळ्यात पहिले ती स्वच्छ धुवून घ्यायची, म्हणजे याला काही माती वगैरे असेल तर ती निघून जाते आणि हातानेच धुवून घ्यायची आहेत। यासाठी तारेची घासणी किंवा कुठलं स्क्रबर वगैरे वापरायचं नाही, असंच हाताने चोळून चोळून धुवून घ्यायचंय। याला साबण किंवा भांडे घासण्याची पावडर काहीच लावायचं नाही, फक्त हातानेच धुवून घ्यायचंय। कारण आपण जर साबण लावली तर याला जे छिद्र असतात मातीच्या भांड्यांना, त्यामध्ये ही साबण किंवा पावडर जाऊन बसते आणि मग अन्न शिजवताना पदार्थामध्ये त्याची चव उतरते, त्यामुळे अशा पद्धतीनेच धुवून घ्यायचंय। इथे मी आता एक मोठा टब घेतला आहे आणि त्यामध्ये पाणी घातलंय, तर मातीची भांडी बुडतील इतपत यामध्ये पाणी घालायचंय आणि आता ही भांडी यामध्ये ठेवूया आणि ही अशीच आता 24 तास म्हणजे 1 दिवस या पाण्यात बुडवत ठेवायची। म्हणजे ही भांडी हे पाणी सगळं शोषून घेतात आणि त्यामुळे मजबूत होतात, याला लवकर तडे जात नाहीत। तर असंच आता हे आपण 1 दिवस ठेवूया। आता 24 तास झाले आहेत, म्हणजे पूर्ण 1 दिवस मी पाण्यात ही भांडी ठेवली होती। आता पाण्यातून काढून घेऊया आणि ही भांडी आता एखाद्या कॉटनच्या कपड्याने पुसून घ्यायची आहेत आणि पुसून घेतल्यानंतर आता पुन्हा 1 दिवस उन्हात ठेवायचंय। माझ्या घराच्या अंगणात मी ही ठेवली आहेत, पण तुमच्याकडे ऊन येत नसेल तर घरातच 1 ते 2 दिवस छान कोरडी होईपर्यंत सुकून घ्या। आता पूर्ण 1 दिवस झाला आहे, ही भांडी मी 1 दिवस उन्हात ठेवली होती। या भांड्यांना आता तेल लावून घ्यायचंय, तर इथे मी आपलं रोज जे स्वयंपाकासाठी तेल वापरतो तेच घेतलं आहे। यासाठी तुम्ही कुठलंही तेल वापरू शकता। आता सगळ्या भांड्याला लावून घेऊया। तर इथे मी आता कपड्याचा छोटा तुकडा घेतला आहे, त्यानेच लावून घेते। अगदी हाताने सुद्धा व्यवस्थित लावलं जातं। मागून पुढून साइडने सगळ्या बाजूने हे तेल लावून घ्यायचंय आणि परत 1 दिवस उन्हात ठेवायचंय, म्हणजे ही भांडी सगळं तेल शोषून घेईल। आता ही माझी भांडी स्वयंपाक करण्यायोग्य तयार झाली आहेत। तर इथे मी कढई घेतली आहे, यामध्ये सुरुवातीला तेल घालूया। तर कधीही गॅसवर भांडं ठेवायच्या आधी त्यामध्ये खालीच तेल घालून घ्यायचंय, म्हणजे नुसती कोरडी भांडी गॅसवर ठेवायची नाहीत, त्याला तडे जाण्याची शक्यता असते। आणि मातीच्या भांड्यांसाठी असा लाकडी चमचाच वापरायचा, स्टीलचा चमचा अजिबात वापरायचा नाही, कारण स्टीलचा चमचा जर वापरला तर हलवताना त्याचे चरे या भांड्यांना पडू शकतात। तर इथे मी आता कढईत तेल घालून घेतलंय आणि मग ही कढई गॅसवर ठेवली आहे। आता यामध्ये आपण कांदा घालून थोडासा परतून घेऊया। यामध्ये असा कांदा परतून घेतल्यामुळे या भांड्यांना जो थोडाफार उरला सुरला मातकट वास असेल तो पण निघून जातो, कारण कांदा थोडासा उग्र असतो, त्यामुळे हा वास निघून जातो। आता इथे मी हे उभं मातीचं भांडं घेतलं आहे, यामध्ये डाळ भात खूप छान शिजतं। तर या भांड्यात सुद्धा आपल्याला खालीच आधी पाणी घालून घ्यायचंय। मी यामध्ये भात शिजून घेणार आहे। तर आता पाणी घातल्यानंतर हे भांडं सुद्धा आपण गॅसवर ठेवूया। तर आता मी हे भांडं गॅसवर ठेवलंय। पाण्याला उकळी आली की यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ घालूया आणि आता हे पण शिजून घ्यायचे। एका गॅसवर कढईमध्ये मी कांदा परतायला ठेवला आहे आणि दुसऱ्या गॅसवर या भांड्यामध्ये भात शिजायला ठेवलाय। तर अधूनमधून या दोन्हीला हलवून घ्यायचंय चमच्याने, म्हणजे खाली बुडाला लागत नाही। आणि मातीच्या भांड्यात कधीही पदार्थ शिजवताना गॅसची फ्लेम नेहमी कमी ठेवायची आहे, फार मोठी ठेवायची नाही।
आपले कांदे इथे परतून झालेले आहेत, तर आता गॅस बंद करूया। भात पण शिजत आलाय, थोड्या वेळातच हा पूर्ण शिजेल। आणि आणखी एक महत्त्वाचं म्हणजे पहिल्यांदा आपण जेव्हा या भांड्यांमध्ये पदार्थ बनवतो ते पदार्थ खाण्यासाठी घ्यायचे नाहीत, कारण त्याला मातकट वास येतो आणि ते पदार्थ खाल्ल्याने आपल्या घशाला सुद्धा त्रास होऊ शकतो। जसं आपण माठ आणल्यानंतर 1 ते 2 वेळेस त्यामध्ये पाणी भरून नंतर ते फेकून देतो आणि मग माठातलं पाणी पिण्यासाठी वापरतो, तसंच या भांड्यांमध्ये पहिल्या वेळेस जेव्हा पदार्थ बनवतो तो खाण्यासाठी घ्यायचा नाही। खाली काढल्यानंतर आता हे भांडं थोडंसं थंड झालं की मग एखादी सॉफ्ट घासणी घ्यायची किंवा नारळाच्या शेंड्या असतात त्याने घासून घ्यायचं। स्टीलची घासणी किंवा स्क्रबर जो खरखरीत असतो तो यासाठी कधीच वापरायचा नाही। मातीची भांडी खरं तर राख जी असते त्याने छान घासली जातात, पण आपल्या घरात चूल वगैरे असं काही नसतं, त्यामुळे तुम्ही ही डाळीचं पीठ, ज्वारीचं पीठ किंवा तांदळाच्या पिठाने घासून घेऊ शकता। फारच जर भांडं तेलकट असेल तर त्यावरून लिंबाचा रस पिळायचा आणि मग मीठ घालून हलक्या हाताने ही भांडी घासून घ्यायची। खालच्या बाजूने ही भांडी थोडीशी काळी झाली तरी काहीच हरकत नाही, गॅसवर किंवा चुलीवर ठेवून ती थोडी काळी होतात, पण त्याला फार जोर देऊन घासायचं नाही। इथे मी आता या मातीच्या भांड्यात दही लावलं होतं, तर छान असं घट्ट दही विरजलं आहे। हे दही संपल्यानंतर यामध्ये गरम पाणी घालायचं आणि थोड्या वेळ भांडं तसंच ठेवायचं आणि नंतर हाताने आधी घासून घ्यायचं आणि मग एखाद्या सॉफ्ट घासणीने घासून घ्यायचं आणि हे भांडं उन्हात सुकवायला ठेवायचं, म्हणजे याला बुरशी अजिबात लागत नाही किंवा पांढरं असं त्यावर जमा होत नाही। तर आजचा हा मातीच्या भांड्यांचा व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईबही जरूर करा। पुन्हा भेटूया, तोपर्यंत मस्त खा आणि मस्त रहा।